नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 110 ते 116. विनविले मी दाखव म्हणून, दावशील विश्वरूप खरोखर. परी ते पाहण्यास करावे मजला समर्थ. विश्वरूपाचे होण्या आकलन, असेल माझी जर दृष्टीपात्र. तर डोहाळे अंतरातील पुरवावेत देवा. सर्वतोपरी ऐसे विनवून, सुभद्रापती तो अर्जुन. षट्गुण चक्रवर्ती नृप, होतसे आता अधीर. कृष्ण कृपामृत जळाचा मेघ, अर्जुन जणू की वर्षाकाल. अथवा कृष्ण म्हणजे कोकिळ, आणि वसंत अर्जुन. चंद्राचे पाहुनी पूर्ण बिंब, क्षीरसागर जाई उचंबळून. तसेच दुणावले प्रेमबळ, श्रीकृष्णाचे. प्रसन्नतेच्या त्या बहरात, गरजून म्हणती कृपावंत कृष्ण. पहा पहा रे अर्जुन, स्वरूपे माझी अनंत. एकच पहावे विश्वरूपी, असे पार्थाचे मनोरथ. परी दाविले एक साथ, विश्वरूप ते सर्वच. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, मला विश्वरूप दाखवावं म्हणून मी विनवणी तर केली, पण ते पाहण्यासाठी सुद्धा मला आपण समर्थ करावं. विश्वरूपाचं आकलन होण्यासाठी माझी दृष्टी जर पात्र असेल, तरच माझ्या हृदयातले हे डोहाळे देवा आपण पुरवावेत. असं सर्वतोपरी विनवून सुभद्रापती अर्जुन, षट्गुणचक्रवर्ती असा तो नृप आता अधीर झालेला आहे. कृष्ण हा जणू कृपामृत जळाचा मेघ, आणि अर्जुन जणू की वर्षाकाल. किंवा कृष्ण म्हणजे कोकिळ आणि अर्जुन म्हणजे वसंत ऋतू. चंद्राचं पूर्णबिंब पाहून क्षीरसागर जेव्हा उचंबळून जातो, तितकंच आणि तसंच श्रीकृष्णाचं प्रेमबळ आता दुणावलं गेलंय. प्रसन्नतेच्या त्या बहरात गरजून कृपावंत कृष्ण अर्जुनाला उद्देशून म्हणतात, पहा अर्जुना पहा, माझी अनंत स्वरूपे पहा. अर्जुनाला असं वाटतं की एकच विश्वरूप आपल्याला पाहायला मिळेल, पण भगवंताने एकाच वेळेला सर्वच्या सर्व विश्वरूप दाखवायला सुरुवात केली. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 110 ते 116. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 117 ते 124.
धन्य धन्य तो श्रीकृष्ण, उदार तो अमर्याद, याचक इच्छेचा सहस्रपट, देतसे आपुले सर्वस्व. शेषाचाही न पडले दृष्टीस, वेदांनाही न ज्याचा थांग, लक्ष्मी सही जेना ठाऊक, भगवंत जीवाचे जे गुपित. असे जे ते विश्वरूप, अनेक प्रकारे केले प्रकट, अर्जुनाचे भाग्य अपार, धन्य धन्य तो अर्जुन. स्वप्नावस्थेत जाता जागृत, स्वप्नाचाच तो बने भाग, तसेच परमात्म श्रीकृष्ण, होतसे ब्रह्मांड अनंत. विश्वरूपाचे घेऊनी आकार, स्थूल दृष्टीचे पटल फाडून, किंबहुना दिले उघडून, सारे योग वैभव. परीन घेतले लक्षात, झेपेल काहे अर्जुनास, उतावळे होऊन प्रेमात, पहा पहा म्हणती अर्जुनास. अर्जुना तू सांगितलेस, विश्वरूप दावा एक म्हणून, त्यात काही ना मोठेपण, विश्वरूप सामावले माझ्यातच. काही असती अतिकृश, काही असती फार लठ्ठ, काही बुटकी वा प्रशस्त, काही बारीक काही विस्तृत. भगवान श्रीकृष्ण तो स्वतः एक धन्य आहे. अत्यंत उदार आणि अमर्याद असा तो याचकांच्या इच्छेच्या 1000 पट आपलं सर्वस्व देणारा आहे. शेषाच्याही दृष्टीला जे पडलं नाही, वेदांनाही ज्याचा थांग लागला नाही, लक्ष्मीलाही खुद्द जे ठाऊक नाही, ते भगवंताच्या जीवाचं गुपित असं जे ते विश्वरूप, ते त्यांनी अर्जुनाच्या समोर अनेक प्रकारांनी प्रकट केलं. त्या अर्जुनाचं भाग्यही अपार आणि तो अर्जुनही धन्य. स्वप्नावस्थेमध्ये एखादा जागा माणूस गेल्यानंतर तो त्या स्वप्नाचाच भाग बनून जातो. तसंच परमात्म श्रीकृष्ण हा अनंत ब्रह्मांड होऊन गेला. विश्वरूपाचा आकार घेऊन स्थूल दृष्टीचं पटल फाडून, किंबहुना सर्वच्या सर्व योग वैभव त्यांनी उघडून दाखवलं. पण हे लक्षात नाही घेतलं की हे सगळं अर्जुनाला झेपेल का. प्रेमामध्ये उतावळं होऊन विश्वरूप दाखवताना भगवान अर्जुनाला म्हणतात, पहा पहा हे विश्वरूप पहा. आणि अर्जुना तू सांगितलंस एक रूप दाखव म्हणून, पण त्याच्यात काही मोठेपण नाही. सगळंच्या सगळं विश्वच जेव्हा माझ्यामध्ये सामावलं आहे तेव्हा ते सगळं मी तुला दाखवणारच. त्यामध्ये काही अतिकृश आहेत, काही अतिलठ्ठ आहेत,
काही बुटके आहेत, काही अवाढव्य प्रशस्त आहेत, काही खूप बारीक आहेत, तर काही विस्तृतही आहेत. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 117 ते 124. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 125 ते 134. काही असती अनावर, काही प्रामाणिक वा उदासीन, काही सक्रिय वा निष्क्रिय, काही प्रेमळ काही निष्ठुर, सदाचारी काही त्यात, काही त्यातले उन्मत्त, काही स्तब्ध वा आनंदित, काही गर्जती काही मूक, काहींना असे आशावाद, अथवा काही निराश, काही निद्रिस्त वा जागृत, प्रसन्न संतुष्ट काही पीडित, काही सशस्त्र वा निशस्त्र, काही क्रुद्ध वा प्रेमळ, काही भीषण वा पवित्र, अथवा काही समाधिस्थ, काही विलासात रत, स्वभावतः काही पालक, आवेशयुक्त काही संहारक, काही केवळ तटस्थ, रूपे अशी ती बहुविध, दिव्य तेजाने प्रकाशित, वेगवेगळा त्यांचा वर्ण, एका सारखा न दुसऱ्याचा रंग, काही तप्त सुवर्णासम, अनंत रूपे ती पिंगट, काही असती शेंदुरासम, जणू केशरी आकाश, स्फटिकावत काही शुभ्र, इंद्रनीलासम काही नील, काळी काजळाच्या पर्वतासम, तसेच काही असती लाल. अर्जुनाने विश्वरूप बघायची इच्छा व्यक्त केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अचानक विश्वरूप प्रकट करायला लागले. त्यामध्ये इतकी विविधता होती की अर्जुनाला असं वाटलं होतं की आपल्याला खरं तर एका वेळी एक असं एक रूप बघायला मिळेल, पण ह्याच्यामध्ये सगळीच रूपं एका वेळेला त्याला दिसायला लागली. त्यामधली काही अगदी अनावर होती, म्हणजे
कुणालाही आवरू शकणार नाहीत अशा प्रकारे त्वेषाने आणि वेगाने समोर येणारी होती. त्यातली काही प्रामाणिक होती आणि काही उदास बसलेली होती. काही रूपं सक्रिय होती, सतत कुठल्या ना कुठल्या तरी कार्यामध्ये मग्न होती, तर काही निष्क्रिय होती, काही न करता शांत अशी बसलेली होती. काही प्रेमळ तर काही निष्ठुर होती. अत्यंत क्रूर, मोठ्या क्रौर्याने कुठली ना कुठली तरी कर्म ते करत असणारी अशी होती. काही सदाचारी होती, काही त्यातले उन्मत्त होते, काही स्तब्ध, निर्विकार, अजिबात हालचाल न करणारे, तर काही आनंदी, अत्यंत उल्हसित होते. काही गर्जना करत होते, काही मूक बसलेले होते. काही आशावादी होते, तर काही निराश होऊन बसले होते. काही झोपलेले होते, काही जागे होते. आनंदी, प्रसन्न, संतुष्ट असेही होते, तर काही वेदनामय, पीडेने युक्त असे होते. काहींच्या हातामध्ये शस्त्र होती, तर काही निःशस्त्र होते. काही अत्यंत क्रुद्ध, रागीट, तर काही अत्यंत मायाळू, प्रेमळ. काही भीषण, अत्यंत विकृत, विकट असे होते, तर काही अतिशय मंगल आणि पवित्र होते. काही त्यातले समाधीमध्ये बसून राहिलेले होते. काही विलासामध्ये रत होते. स्वभावतःच त्यातले काही अगदी पालक या नात्याने सर्वांची काळजी घेणारे होते. काही आवेशयुक्त होते, काही संहार करणारे होते, काही केवळ तटस्थ, बघण्याची भूमिका करणारे होते. तर अशी ती बहुविध रूपं अर्जुनाला दिसायला लागली आणि ती नुसतीच नाही तर दिव्य तेजाने प्रकाशित झालेली होती. आणि प्रत्येकाचा वर्ण वेगळा होता. इतकंच काय, एकासारखा दुसऱ्याचा रंगच मुळी नव्हता. काही तापलेल्या सोन्यासारखे होते. अनंत रूपं पिंगट रंगाची होती. काही त्यातली शेंदरासारखी होती. जणू असं वाटावं की अख्खं आकाशच शेंदुरासारखं दिसायला लागलंय. स्फटिकासारखी अत्यंत धवल शुभ्र अशी काही रूपं होती. इंद्रनीलासारखी काही निळसरही होती, तर काही काजळाचाच पर्वत आहे जणू काही अशी काळी कुट्ट होती. त्यातली काही लाल सुद्धा होती. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 125 ते 134. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 133 आणि 135 ते 141. काही अतीव चमकदार रत्नखचित जणू ब्रह्मांड, स्वाभाविक सौंदर्याने युक्त, केशरी काही जणू अरुणोदय, तेजस्वी कांचना परी काही पीत, काही मेघान्वत श्यामल, चाफ्यासम काही सफेद, काही हिरवी गार, तप्त ताम्रासम काही लाल, शुभ्र चंद्रासम काही शुद्ध, स्वरूपे ही माझी देख, विविध जयांचे रंग, जसे हे रंग विविध, विविधतयांचे आकार, मदनही पाहुनी सौंदर्य, लाजून येईल शरण, काहींचा बांधा रेखीव,
स्निग्ध मनोहर काही स्पर्शास, जणू उघडले भांडार, शृंगार लक्ष्मीचेच. काही मांसल काही पुष्ट, काही शुष्क काही भयंकर, काहींची असे उंच मान, काही हिडीस काही विकट. अशा आकृती नाना विविध, जयांचा न कोठला अंत. एकेका त्या अवयवांवर, अर्जुना तू पहावेस जग. उघडते जेव्हा भगवंताची नजर, सूर्यसृष्टी उगवते तेथ. मात्र मिटता तयाचे नेत्र, मावळून त्या जातात. काही रूप ही अत्यंत चमकदार, जणू काही हे अख्खं ब्रह्मांड रत्नखचित झालंय की काय असं वाटावं. काही तर स्वभावतःच सौंदर्याने युक्त. काहींचा वर्ण असा काही केशरी की जणू सूर्याचा उदयच होताना दिसावा. काही सोन्यासारखी पिवळी धमक, तर काही मेघांसारखी श्यामल, काही पांढऱ्या चाफ्यासारखी पांढरी स्वच्छ, तर काही हिरवीगार. त्यातली काही तापलेल्या तांब्यासारखी लाल बुंद, काही चंद्रासारखी शुद्ध आणि शुभ्र. तर तेव्हा भगवंत म्हणतात, माझी ही स्वरूप अर्जुना तू बघ, ज्यांचे विविध रंग आहेत. जसे हे रंग विविध आहेत, तसंच त्यांचे आकारही विविध आहेत. त्यांचं सौंदर्य पाहून मदनही लाजून कदाचित शरण येईल. काहींचा बांधा रेखीव आहे, काही स्पर्शाला अत्यंत स्निग्ध आणि मनोहर अशा आहेत, जणू काही शृंगार लक्ष्मीनी तिचं भांडार उघडावं. काही मांसल काही पुष्ट आहेत, काही शुष्क आहेत तर काही भयंकर आहेत. काहींची मान उंच आहे, काही दिसायला हिडीस आहेत आणि काही विकट आहेत, म्हणजे अत्यंत विचित्र आणि बघायलाही गलिच्छ अशी आहेत. अशा नाना विविध आकृती, ज्यांचा कुठेच अंत नाही. एकेका अवयवावर तू हे जणू काही सगळं जग पाहावंस. जेव्हा भगवंताची नजर उघडते तेव्हा सृष्टी आणि सूर्य उगवतात. मात्र त्याचे नेत्र मिटले की हे सगळं काही मावळून जातं. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 133 आणि 135 ते 141. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 142 ते 149. मुखातून त्याच्या निघता वाफ, होतसे सर्व ज्वाळामय. उत्पन्न होतसे समुदाय, अग्नियादी वसूंचा तेथ. भुवया मिळता भ्रूमध्यात, समजावे तेव्हा झाला कोप. होतात मग उत्पन्न तेथ,
रुद्रगणांचे समुदाय, विश्वरूपाचा ओलावा सौम्य, अश्विनौ देव उत्पन्न तेथ, तसे कानांच्या ठिकाणात वायू होतात उत्पन्न. असेच स्वरूप जे एक एक, सहजीच त्यांच्या खेळातून उत्पन्न होती देवनी सिद्ध, अमर्याद प्रचंड रूपे ही देख. स्वरूपांचे या करण्या वर्णन, वेदही असती असमर्थ, बघण्या काळाचे आयुष्य अल्प, सर्वज्ञ ब्रह्मासही न लागे थांग. देख ऐसे हे स्वरूप, तिन्ही देवांसही न ज्याची खबर, कौतुकाने पहाही रूपे अनेक, आश्चर्याचे ऐश्वर्य भोग हे महान. कल्पतरूच्या बुंध्याजवळ, गवताचे शेकडो अंकुर, विश्वमूर्तीच्या रोमारोमात, सृष्टी पहारे अर्जुन. परमाणु जे उडती हवेत, दिसतात ते प्रकाशात, विश्वरूपाच्या सांध्यात तद्वत, ब्रह्मांडे दिसतील तरंगत. यापुढे विश्वरूपाचं वर्णन करताना असं वाटतं की जेव्हा भगवंताच्या मुखामधून वाफ निघते तेव्हा सगळं काही ज्वाळामय होऊन जातं आणि तिथूनच सगळ्या वसूंचा समुदाय उत्पन्न होतो. जेव्हा भुवया भ्रूमध्यामध्ये मिळतात तेव्हा कोप झाला असं समजावं. मग तिथे रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न होतात. विश्वरूपाचा ओलावा हा सौम्य आहे तेव्हा अश्विनी देव तिथे उत्पन्न होतात. तसंच कानांच्या ठिकाणामध्ये वायू उत्पन्न होतो. असंच एक एक स्वरूप हे त्यांच्या सहज खेळामधून निर्माण होत असतं. त्यातून देव आणि सिद्ध हे उत्पन्न होतात. तेव्हा अशी अमर्याद आणि प्रचंड रूपे अर्जुना तू पाहावीस. ह्या स्वरूपाचं वर्णन करण्यासाठी वेदही असमर्थ आहेत आणि काळाचं हे आयुष्य पाहायला सर्वज्ञ ब्रह्माला सुद्धा त्याचा थांग लागत नाही. असं हे स्वरूप तिन्ही देवांनाही ज्याची खबर नाही. ती सगळी रूपं तू कौतुकाने पहा आणि हे आश्चर्याचे नाविन्याचे ऐश्वर्य तू जे महान आहे ते भोगत राहा. कल्पतरूच्या बुंध्याजवळ गवताचे शेकडो अंकुर असतात. तसंच विश्वमूर्तीच्या रोमारोमात तू सृष्टी बघून घे असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. परमाणू जेव्हा हवेत उडत असतात तेव्हा प्रकाशामध्ये फक्त ते दिसतात.
तसंच विश्वरूपाच्या सांध्यामध्ये तुला ब्रह्मांड तरंगताना दिसतील असं भगवंत म्हणतात. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 142 ते 149. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 150 ते 157. विश्वरूपाच्या एक भागावर विस्तृत पहावेस तू विश्व, जरी आले तुझ्या मनात पहावे विश्वाच्याही पल्याड, तरी न काही अडचण, जे जे वाटेल तुझ्या मनास पहावेस तू ते मनसोक्त, माझी या देहावर. करुणामय श्री कृष्ण परमात्मा विश्वरूप करुनिया धारण, काहीही न देता उत्तर, अर्जुन झाला तेव्हा मूक. स्तब्ध का हा ऐसा येथ, म्हणून कृष्ण न्याहाळे त्यास, इच्छेचे लेणे लेवून, उत्कंठित उभा अर्जुन तेथ. देवास गेले जाणवून, पुरी न झाली त्याची आस, सापडला न सुखाचा मार्ग त्यास, काहीच न झाले आकलन. बोलून असे हसले देव, अर्जुनास बोलले हसून, दाविले तुला रे विश्वरूप, परी पाहत तू नाहीस. मग बोले अर्जुन चतुर, कमी पडले येथे कोण, बगळ्याच्या की हो चोचित, देव केले आपण चंद्रकण. आरसा अगदी लख स्वच्छ, धरला आंधळ्याचे समोर, बहिऱ्या पुढे हो ऋषिकेश, केले सुस्वरांचे गायन. असं हे विश्वरूप दाखवताना भगवंत अर्जुनाला म्हणतात, माझ्या शरीराच्या एकेका भागावर तू हे विश्वाचं विस्तृत दर्शन घ्यावंस. तुझ्या जर मनात आलं तर त्या विश्वाच्याही पलीकडे तुला काही दिसत असेल तर तू बघायचा प्रयत्न करावास. आणि जर काही अडचण आली तर तू मनसोक्त माझ्या देहावर हे विश्वरूप न्याहाळायचा प्रयत्न कर. करुणामय श्रीकृष्ण परमात्मा असं विश्वरूप धारण करून अर्जुनाशी बोलतोय, पण तरीही अर्जुन काहीही उत्तर न देता मूक होऊन राहिला आहे. हा असा इथे स्तब्ध का उभा राहिला आहे? म्हणून कृष्ण अर्जुनाला न्याहाळायला लागतो. तेव्हा त्याच्या असं लक्षात येतं
की इच्छेचं लेणं लेऊन उत्कंठित असा अर्जुन तिथे नुसता उभा राहिलाय. देवाला जाणवतं की ह्याची काही आस पुरी झाली नाही, ह्याला सुखाचा मार्गही सापडला नाही आणि ह्याला बहुतेक काहीच कळलं नाही. म्हणून भगवंत हसतात आणि अर्जुनाला हसून म्हणतात, अरे तुला मी विश्वरूप दाखवतोय, त्याची तुला इतकी उत्कंठा तर आहे, पण तू पाहतच नाही आहेस. अर्जुन तर त्याही पुढे चतुर. लगेचच भगवंताला म्हणतो, अहो इथे कमी कोण बरं पडलं? आपण बगळ्याच्या चोचीमध्ये जर चंद्रकण दिले तर त्याचा काय बरं उपयोग? आरसा अगदी लख्ख स्वच्छ पुसलाय, पण तो आंधळ्याच्या समोर धरला तर त्याचा काही फायदा आहे का? किंवा अरे ऋषिकेशा, बहिऱ्यापुढे जर सुस्वरांचं गायन केलं तर त्याचा काही उपयोग आहे का? अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 150 ते 157. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 158 ते 164. टाकता जाणून बुजून चारा म्हणून मधाचे कण, चिखलातील बेडका समोर रागावतावरती आपण. अतींद्रियांचा जो असे विषय, असे जे ते विश्वरूप, ठेवले आपण डोळ्यांसमोर, कसे पहावे मी त्यास. उणे तुमचे बोलावे काय, मीच करावे ते सहन. असे म्हणता अर्जुन, देव म्हणे होय रे होय. दावायचे होते विश्वरूप, आम्ही तुला खरोखर. सामर्थ्य ते पाहण्यास द्यायचे गेलो विसरून. न नांगरता जमीन, बीज पेरले त्यात, पाणीही दिले वरतून. वेळ गेला सारा फोल, देतो मी आता तुझ. समर्थ दृष्टी अशी एक, माझे स्वतःचे स्वरूप. पहावयास दृष्टीने त्या अर्जुना मग, पहावास मुचा ऐश्वर्य योग. घ्यावास तो साठवून, अनुभव म्हणून. सर्व लोकांचा मूळ पुरुष, वेदांताचा जो असे विषय. सर्व जगास पूजनीय, बोलता झाला. जेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, माझ्या शरीरावर तू संपूर्ण विश्व पाहू शकतोस, त्यावेळेला अर्जुन भगवंताला म्हणतो, अहो तुम्ही अगदी जाणून बुजून चारा म्हणून मधाचे कण टाकताय आणि ते सुद्धा चिखलातल्या बेडकासमोर, आणि वरती माझ्याच वरती रागावताय की बघत का नाहीस म्हणून.
अतींद्रियांचाच असा विषय ते म्हणजे ते विश्वरूप, जे आपण माझ्या डोळ्यांसमोर ठेवलं खरं, पण मी त्याला बघणार तरी कसा? आता तुमच्यातले दोष किंवा तुमच्यातलं उणं मी तरी कसं बोलावं? मीच शेवटी ते सहन करावं. अर्जुनाचं असं बोलणं ऐकल्यानंतर भगवंत म्हणतात, होय रे होय, मला खरं तर तुला विश्वरूप दाखवायचं आहे, अगदी मनापासून खरोखर दाखवायचं आहे, पण ते पाहण्याचं सामर्थ्य द्यायचंच मी विसरून गेलो. जमीन नांगरली नाही आणि त्यात बीज पेरलं, वरती पाणीही दिलं, सगळा वेळ फोल गेला. पण आता मी तुला अशी एक समर्थ दृष्टी देतो की माझं हे स्वरूप तुला पाहता येईल. त्या दृष्टीने अर्जुना, मग तू आमचा ऐश्वर्य योग बघ आणि एक अनुभव म्हणून साठवून घे. सर्व लोकांचा मूळ पुरुष, वेदांताचा विषय, सर्व जगाला पूजनीय बोलता झाला. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 158 ते 164. धन्यवाद.